नमस्कार मित्रांनो, MIS आणि रिपोर्ट या यूट्यूब चॅनलमध्ये मी अमोल आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 3 फॉर्म्युले शिकणार आहोत. त्यामध्ये पहिला आहे अप्पर, दुसरा आहे लोअर आणि तिसरा आहे प्रॉपर. या तीनही फॉर्म्युल्यांचा उपयोग आपल्याला एक्सेलमध्ये डेली यूजमध्ये होत असतो. तर हे तिन्ही फॉर्म्युले शिकण्या अगोदर आपण एक रँडम डेटा घेऊया. मी घेत आहे सचिन, त्यानंतर धोनी, विराट, रोहित, जडेजा, त्यानंतर राहुल. ठीक आहे, असे एक मी रँडम डेटा घेतलेला आहे. त्यामध्ये काही क्रिकेटरची नावं घेतलेली आहेत. तर सुरुवातीला मी सगळे अक्षर आपण कॅपिटलमध्ये घेतलेले आहेत. ठीक आहे, तर सुरुवातीला आपण लोअर फॉर्म्युला पाहूया. लोअर फॉर्म्युला म्हणजे काय, तर जे कॅपिटलमधील अक्षर जर आपल्याला लोअर फॉर्मॅट म्हणजे पूर्ण स्मॉल लिपीमध्ये जर घ्यायचे असेल तर त्यावेळेस आपण लोअर फॉर्म्युलाचा उपयोग करतो. इज इक्वल टू लोअर. लोअर केल्यानंतर टॅब द्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला विचारायचं आहे टेक्स्ट कुठला आहे, म्हणजे कुठल्या टेक्स्टला तुम्ही लोअर फॉर्मॅटमध्ये करायचं आहे. तर आपण सचिन हे सिलेक्ट करूया, ब्रॅकेट क्लोज आणि एंटर. अशा पद्धतीने कॅपिटलमधून आपण लोअरमध्ये ट्रान्सफर केलेलं आहे. ठीक आहे, आपण सगळीकडे ट्रॅक करून घेऊया त्याला फॉर्म्युलाला. अशा पद्धतीने सचिन, धोनी, विराट हे सगळं आपल्याला लोअर केसमध्ये ट्रान्सफर झालेलं आहे. ठीक आहे, आता दुसरं आहे कंडिशन की आपल्याला हे लोअर केसमधील व्हॅल्यू आपल्याला परत कॅपिटलमध्ये घ्यायचे आहे. तर त्यासाठी आपण यूज करतो अप्पर फॉर्म्युला. ठीक आहे, तर याच्यामध्ये सर्व अक्षर कॅपिटल असतात. तर त्याची फॉर्म्युला आहे इज इक्वल टू अप्पर. त्यानंतर आता जे लोअरमध्ये आपण टेक्स्ट केलं होतं तेच टेक्स्ट सिलेक्ट करूया. सिलेक्ट ई कॉलममध्ये सचिन, ब्रॅकेट क्लोज आणि एंटर. ठीक आहे, तर अशा पद्धतीने लोअर केसमधील व्हॅल्यू आपल्याला कॅपिटल म्हणजे अप्पर केसमध्ये आलेला आहे. त्यानंतर दुसरा फॉर्म्युला आहे तो आहे प्रॉपर. आता प्रॉपरमध्ये आपण पहिलं अक्षर कॅपिटल असते आणि बाकी सगळं स्मॉलमध्ये असतं. तर आपण सुरुवातीला लोअर केसमधील व्हॅल्यू बघूया. इज इक्वल टू प्रॉपर. त्यानंतर लोअर केस म्हणजे ई कॉलममध्ये सचिन सिलेक्ट करूया. सचिन, ब्रॅकेट क्लोज आणि एंटर. पण तर पाहिलं इथं सगळं स्मॉलमध्ये होतं. यानंतर इथं पहिलं अक्षर कॅपिटल आणि बाकी सगळं स्मॉलमध्ये. अशा पद्धतीने प्रॉपर फॉर्म्युलाचा उपयोग आपण करतो अप्पर केसमधील लोअर केसमधील टेक्स्ट प्रॉपर केसमध्ये आणण्यासाठी. अशाच पद्धतीने आपण जे कॅपिटलमध्ये दिलेलं आहे ते आपण प्रॉपर फॉर्मॅटमध्ये आणूया. प्रॉपर, त्यानंतर कॅपिटल आहे सचिन एफ कॉलममध्ये, ब्रॅकेट क्लोज, एंटर. तर कॅपिटलमधलं हे आपण अक्षर लोअर फॉर्मॅटमध्ये किंवा प्रॉपर फॉर्मॅटमध्ये करायला शिकलेलो आहे. तर अशा पद्धतीने मला अप्पर, लोअर आणि प्रॉपर या तीनही फॉर्म्युल्याविषयी जाणून घ्यायला भेटलेलं आहे. ठीक आहे, तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. धन्यवाद.